बापाची आहे का? मग म्हणजे कोणाची प्रॉपर्टी आहे? आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही, मग इथं काय थांबणार आम्ही? बाकीचे लोक कसे जातात काय आमच्याकडे त्यांना तुम्ही विचारित नाही साहेब. आमच्याकडे फक्त निवेदन आहे, तेवढं घेऊन यायचं आहे. एवढं चढायचं, एवढं चढून जे बोलतोय ना मी आवाज, तसं कारण आहे. फक्त निवेदन आहे, द्यायचं आहे. ते आदिवासी लोक आहेत, पहिल्यांदा इथं आलेले आहेत. ते पाण्यापासून वंचित आहेत म्हणून इथं आलेले आहेत. त्यांना आतमध्ये त्यांना माहिती पडू दे ना, त्याच्यासाठी त्यांना घेऊन आलो. एवढंच विषय आहे. वाढवायचा काही संबंध आहे याच्यामध्ये? मला सांगा उद्या. तुम्ही कोण आहेत? बरं, ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? मी पत्रकार आहे. हे सगळे पत्रकार मग तसंच करतायत ना इथून. काय केलं त्यांचं काय चुकी झालं? त्यांचं काम आहे विचारू दे ना त्यांना, सांगितलं ना याचं बोलू. अहो मग समजा तुमचे पण आमचे पण तिकडं जाऊन थांबा म्हणजे काय? तिकडं जाऊन थांबा म्हणजे काय? मला सांगा. याला पत्रकार आहेत ना, तुम्हाला तर माहित नाही काय आहे ना, माहिती आहे ना काय? आम्हाला तर करता का? मी काय सांगतो एक मिनिट आहे भांडं काय बोलतो? छोटंसं काम असतं. साहेब, मी सगळं मी 13 वर्ष आवाज का वाढवला हे तुम्हाला माहिती आहे का? एक मिनिट ऐका ना, आवाज का वाढवला? काम आहे ना, त्यांची जबाबदारी आहे ती. साधं वार्ड मध्ये सुद्धा अतिशय खालच्या पद्धतीने ट्रीट केलेलं आहे. ऐकून घ्या ना. नाही, नाही. अहो, थांबून येत नाही वार्ड ऑफिसर तिथे या लोकांना. म्हणून आज इकडे घेऊन आलो आम्ही. सर्व समस्या आता कनेक्शनच नाही, बिल आले त्यांना दादा. आता हे कधीपासून दिलं ते आमच्या समोर आहे ना 15-20 लोक गाडी करून आतमध्ये जातात. नेहमी येतो मी, आज नाही आलो. त्यावेळेला ते सोडलं जातं. मग सर्वसामान्य लोकांना आतमध्ये सोडणार नाही. हा खूप मोठा विषय आहे. हे पण येऊ आम्ही. असं बरोबर नाही ना. तुम्ही एंट्री करा आणि त्याचे आय कार्ड घ्या, त्यानंतर तुम्ही आतमध्ये सोडा ना. नाडाला बिल आले. आणि साहेब हे विषय आहे ना, साहेबांना पण हे तुमचा मी हे घेतो, यांचा मी घेतो, यांचा मी घेतो. पण एखादं उगाच विनाकारण काय बोलू सगळ्या मॅचचं पाणी देतो. नाही म्हणा, ते इथं येणार तेपर्यंत आम्ही इथं थांबणार. हे ट्रीप तुम्हाला योग्य वाटतंय का? तुम्हाला ते हॅलो, नमस्कार. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण बघत असाल की आज आपण नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये आहोत. हे नवी मुंबई महानगरपालिका आहे. पाठीमागे आपण बघू शकता. या ठिकाणी नवी मुंबईमधलेच रबाळे या विभागातून काही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि तेथे राहणारे MIDC या परिसरामध्ये राहणारे काही आदिवासी पाड्यामधील आदिवासी बांधव या ठिकाणी आलेला आहेत. एकंदरीत आदिवासी पाड्यामध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा, शौचालयाचा, लाईटीचा खूप प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी अडचण होती. त्या ठिकाणी लाईट नव्हते, पाणी नव्हतं, अजूनही पाणी नाही आहे. त्या पाण्याच्या विषयासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभागाचे अध्यक्ष सतीश भोसले आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आज आपण बोलूया. काय सांगणार आहात नक्की? तुम्ही आज आलात, गेटमध्ये तुम्हाला सोडलं गेलं नाही, काय सांगणार? सर्वप्रथम नमस्कार. आम्ही रबाळे, नवी मुंबई रबाळेमध्ये राहतो, रबाळे MIDC मध्ये. आणि इथे यायचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून रबाळे साईबाबा नगर इथं आदिवासी बांधवाची एक वस्ती आहे. त्या ठिकाणी काहीही मूलभूत सुविधा नव्हत्या. त्या जवळजवळ 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. तिथं नाले नव्हत्या, लाईट नव्हतं, काही गोष्टी तर तिथं झालेल्या आहेत. परंतु जे अतिशय महत्त्वाची गरज आहे पाणी, त्या पाण्याचं काही सुविधा तिथे होत नाहीये. आणि आम्हाला
कणसोली वार्ड आम्हाला जवळ आहे, त्यामुळे तिथे गेल्यानंतर आम्हाला सतत आश्वासन दिले जातात की तुमचं काम चालू आहे, होणार आहे, परंतु ते कधी होणार आहे काय नव्हतं. म्हणून आज आम्ही नवी मुंबई बेलापूर येथे आलो आहे. तिथे आम्ही शिंदे साहेबांना भेटलो, काय ते आमच्या सुविधा म्हणजे प्रॉब्लेम दाखवले, सांगितले, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचं सर्वच काम होऊन जाईल म्हणून. आणि जे तुम्ही गेटवर तर म्हणताय, साहेब ही महानगरपालिका म्हणजे ही आपल्या सर्वसामान्य जनतेच्या श्रमाने बनलेली महानगरपालिका आहे, परंतु इथं आपल्या सामान्य माणसाला डायरेक्ट एंट्री दिली जात नाही. कारण काय दिली पाहिजे, कारण ही आपली वस्ती, आपण कष्टाने दिलं, कर वगैरे बनलेली आहे. आणि इथे अशी ट्रीट की आतंकवादीला कसं देतात तसं थांबा विचारतो वगैरे वगैरे, हे चुकीचं आहे, हे नाही झालं. चुकीचं कसं म्हणताय? तुमचं त्या ठिकाणी ID कार्ड वगैरे दाखवून तुमचं एंट्री वगैरे ते लिहून वगैरे तुम्हाला आतमध्ये सोडणार ना, चुकी कसं म्हणू काय शकता? मग तुम्ही तसं सांगा ना आधीच, तसं सांगा, तुम्ही डायरेक्ट थांबा थांबा कशाला आलात, तुम्ही तुमची काय प्रोसेस आहे ते आम्हाला सांगा, पण तुम्ही न सांगा. किती वेळ थांबवलाय? जवळजवळ अर्धा तास 20 मिनिटं तर अर्धा तास आम्ही थांबलो. 5 मिनिटं म्हणून मग ते तिकडं वर फोन केला असा ठिकाण, मग तेही 15-20 मिनिटं आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागला. काय झेंडे दांडकं बिंडकं काय आणलं होतं? साहेब नाही ना, फक्त निवेदन द्यायला आलो होतो. नक्की विषय काय आहे? काय पत्रामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे? काय सांगणार? पत्रामध्ये हा उल्लेख केलेला आहे की गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांच्या समस्या होत्या, त्या पूर्ण होत नाहीत. मुळात आता थोड्याफार झालेल्या पाण्याची सुविधावर नाही आहे, ती लवकरात लवकर करून द्यावी, अन्यथा त्यांना आम्ही 8 दिवसाचा टाईम दिलेला आहे. 8 दिवस झाल्यानंतर सुविधा झाल्या नाहीत तर 9व्या दिवशी आम्ही तीव्र नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार हा इशारा दिलेला आहे. ते नवी मुंबई महानगरपालिका महानगरपालिका धडक मोर्चा तीव्र आंदोलनाचा. त्याच आदिवासी भागामध्ये राहणारे आदिवासी बांधव जे आहेत, आपल्या बरोबर आहे गणेश चौधरी, आपल्या बरोबर आहेत. आज तुम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यासाठी आलेला आहे, काय सांगणार? हो, गेल्या 2 वर्ष झाली तेव्हापासून आम्हाला काही सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, बाथरूम नाही. बघण्यासाठी पण आम्हाला डबे घेऊन वरती जंगलामध्ये जायचं. पण जेव्हापासून आम्ही वंचित बहुजन आघाडीचं सहकार्य त्यांना आम्हाला भेटलं, त्यांचं सहकार्य, त्यापासून आमच्याकडे बाथरूम आलं, लाईटी आल्या, तर शौचालय साफसफाईसाठी माणसं आता रेग्युलर येतात. तर हे सर्व त्यांच्या सहकार्यामुळे झालं. नाहीतर आज जरी नगरसेवकाचं असलं तरी पण आम्हाला नगरसेवकाने आत्तापर्यंत एरियामध्ये कुठलीच सुविधा दिलेली नाही. पण जे वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या, खरोखर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करत आहे. आता तुम्ही तुमचं जे आहे परमनेंटली नळाचं कनेक्शन होणार आहे असं टेंडर काढलेलं आहे. ते आता 1-2 दिवसामध्ये ते ओपन देखील करणार आहेत. त्यानंतर तुम्हाला टेम्पररी म्हणजे तात्पुरती टँकरनी पाण्याचा पुरवठा जे करणार होत्या त्याबद्दल काय सांगणार? तेच पाणी पुरवठा 1 दिवस आड करणार होते, ते पण काहीतरी 10 ते 15 टँकर फक्त आलेले आहेत एरियामध्ये. त्याच्यानंतर पाणी पुरवठा पूर्ण बंदच केला. वॉर्ड ऑफिसला जाऊन भेटायचो, हो तू येईल करून सांगायचे, पण काय टँकर आमच्यापर्यंत येत नव्हता. पूर्ण ते म्हणजे खरोखर खोटे बोलायचे ते अधिकारी की पाठवणारच आहोत टँकर आम्ही, पण काय टँकर आमच्या परत येत नव्हता. ते म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की एवढ्या मोठ्या शहरामध्ये प्रत्येकांना इकडे पाणी मिळतो, एक आदिवासी म्हणून तुम्हाला पाणी देत नाही असं तुम्हाला वाटतंय? हो, बरोबरच आहे. आम्ही आदिवासी, कारण की आदिवासींचा दर्जा म्हणजे खालच्या थरावरचा आहे, म्हणून आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हे याच्यामधनं साध्य होतं. तसेच भोसले साहेब बोले गेटवर एखाद्या कुत्र्याला कशी थांबवतात, आतमध्ये यायचं नाही, त्या पद्धतीने ट्रीट करतात. म्हणजे अक्षरशः खरोखर नवी मुंबई सारख्या सिटीमध्ये अक्षरशः चुकीचं आहे असं ट्रीट करणं. हेच मला वाटतं की आम्ही आदिवासी असल्यामुळे असं ट्रीट होत असेल आमच्या बद्दल. पण काय सांगणार आहात इकडच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला? ह्यांना एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर जर आता ते बोलले 2 दिवसांनी आम्ही तुमच्या एरियामध्ये फेरी मारू, तर 2 दिवसांनी पण जर हे झालं नाही तर भोसले साहेब बोलले शेवटचा तोच पर्याय आहे, हंडाकलशी घेऊन आम्ही येणार आणि इथं तीव्र आंदोलन करायला आम्ही आहे सोबत, वंचित बहुजन आघाडी सोबत. एक आंबेडकरी चळवळीतील सातत्यानं समाजामध्ये वावरून सर्वसामान्यांची प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करणारे मल्लीनाथ सोनकांबळे आपल्या बरोबर आहेत. हा विषय देखील तुम्ही अनेक वेळा बघितलेला आहे, तिथे त्या ठिकाणी तुम्ही पोचलेला आहेत. काय सांगणार आहे त्या विषय?
या विषयाला हेच बोलेल की देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले की आदिवासी पाड्यामध्ये अजूनपर्यंत पाणी पोचलेलं नाही. तर 78 वर्ष होऊन सुद्धा अजूनपर्यंत पाणी पोचलेलं नाहीये. तर इथला जे प्रशासन आहे तो प्रशासन काय करत आहे, आणि जे टँकर पोचवले म्हणून सांगतात ते टँकर 18 दिवसच पोचवले आणि त्याच्यानंतर पण पोचवले असं सांगतात. तर त्याच्यानंतर पोचवले असं सांगतात पण ते ऍक्च्युली पोचवले नाहीत. ते चुकीचं आहे आणि ह्याच्यावर जी चौकशी व्हायला पाहिजे. आणि ते जे टँकर पोचवले म्हणून सांगतात ना, त्यांनी ऍक्च्युली ते दुसरीकडे पोचवले असतील असं मला संशय येतो. तर एवढंच आपण बघू शकता की एकंदरीत या नवी मुंबईमध्ये, प्रगत नवी मुंबईमध्ये अशा पद्धतीनं मानव जातीला किंवा जनावरांना देखील पाण्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे. परंतु या ठिकाणी आदिवासी म्हणून आदिवासी बांधवांना या ठिकाणी पाणी मिळत नाहीये. हे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. पाहावं लागणार आहे की या येत्या 2 दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिका काय पाऊल उचलणार आहे. त्याचसोबत 8 दिवसानंतर वंचित बहुजन आघाडीने जो दिलेला प्रशासनाला इशारा आहे, नक्की काय करणार आहेत त्याच्याकडे पण आपल्याला पाहावं लागणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपली प्रतिक्रिया कॉमेंटच्या माध्यमातून नोंदवायला अजिबात विसरू नका. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.